तुम्हाला विश्वासच बसणार नाही, अवघ्या 1.5 महिन्याच्या आमच्या टमाट्याच्या झाडांना एवढा बहर आला की काही झाडं फळाच्या ओझ्याने खाली वाकली गेलेली आहेत. चला तर तुम्हाला पण दाखवते. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण आज मी तुम्हाला आमचा लाडक्या चिक्या, रिक्या, हिरवागार टोमॅटोचा प्लॉट आणि गुलाबाची बाग पण दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत आमच्या टोमॅटोच्या शेतात. जवळपास 2 एकर क्षेत्रात आम्ही टोमॅटोची लागवड केली आहे. आता या पिकाला 1.5 ते पावणे 2 महिने झाले आहेत. आणि बघा ना, संपूर्ण शेत किती हिरवगार झालंय. झाडांना भरपूर फुलं आणि टोमॅटो आले आहेत. काही टोमॅटो लहान आहेत तर काही टोमॅटो मोठे आहेत. आणि बहर आल्यामुळं काय झालंय, काही टोमॅटोंच्या वजनामुळं झाडं खाली वाकली गेलेली आहेत. म्हणून पप्पा काय म्हणले, झाडांना चला आज आपण व्यवस्थित उभं बांधूया. बरं म्हणलं ठीक आहे. मग मी पप्पांना कळकाच्या काट्या आणून दिल्या आणि पप्पांनी काय केलं, तारेच्या सहाय्याने म्हणजे तारेच्या मदतीने झाडांना आधार दिला. आणि आधार दिल्यामुळे काय झालं, झाडं एकदम सरळ उभी दिसू लागली आहेत. मनापासून एक इच्छा आहे, यंदा टोमॅटोला चांगला भाव मिळावा. शेतकरी खूप मेहनत आणि खर्च करतो, त्यामुळे त्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळालं तर आनंद होईल. टोमॅटोचा तर प्लॉट दाखवून झाला. पप्पा काय म्हटले, मी दुसरा जरा प्लॉट बघून येतो. मी म्हटलं चालतंय ठीक आहे, तोपर्यंत मी आपल्या रिक्याला दूध देते. मग रिक्याला दूध दिलं. बघा आता दूध पिऊन कसा भारी चालतोय. आता त्याला दूध देऊन झालं. आता चिक्याला म्हटलं चपाती टाकावी. बघा किती आनंदाने चिक्या चपाती खातोय. मी त्याला मगापासून शोधत होती, आत्ताशी आलाय कुठून. बरं जाऊ दे, चला मी बाग दाखवते तुम्हाला. बघा ही गुलाबाची बाग आहे आणि ह्यातून मी 4-5 फुलं तोडून घेते. मला गुलाबाची फुलं जास्त आवडतात. मग हे 4-5 फुलं तोडून घेते. घेतल्यानंतर बघूया, आता म्हटलं जरा चिक्यासोबत मस्ती करावी. मग बघा कसा बोलतोय, चिक्या 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 चिकू 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 चिक्या नो. आता तुम्हाला आमचं शेड दाखवते. सध्या हे मोकळं आहे, पण जेव्हा तोडणी चालू होते तेव्हा इथं टोमॅटोचे ढीग लावले जातात आणि मजूर टोमॅटो निवडत बसतात. तर सांगू, एकदा या रानात आलं की इथून घरी जावंसंच वाटत नाही. इतकं सुंदर, शांत आणि निसर्गरम्य वातावरण इथं असतं. तुम्हालाही असे शेतीचे, गावाकडील वातावरण आणि निसर्गासंबंधित व्लॉग पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.